हरि जय जय राम कृष्ण हरि हरि सचिन जय राम ओय हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि हेलो उभे विटेवरी करकटेवरी ठेवोनिया करकटेवरी ठेवोनिया सुमरते धारा आए तुलसी हर गळा कासे पितांबर तुलसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान तुलसी हार गळा आवडे निरंतर वागाय आवडे निरंतर हे मकर कुंडले तळपती श्रवणी कंटिक वस्तु भमनी विराजित कंटिक वस्तु भमनी विराजित मकर कुंडले तुलसी हार गळा कासे पितांबर तुलसी हार गळा कासे पितांबर तुलसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान तुलसी हार गळा आवडे हेची ध्यान आवडे हेची कम्हने माझे हेची सर्व सुख तू कम्हने माझे हेची सर्व सुख तू कम्हने माझे हेची सर्व सुख तू कम्हने माझे हेची सर्व सुख श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुलसी हार गळा कासे पितांबर 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 तुलसी हार
आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुझे हर गजबे तांबर तुझे हर कासे पितांबर तुझे हर कासे पितांबर तुझे हर कासे पितांबर कासे पिता विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये जय जय विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये तू ले ले हरि का नाम विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग ले ले हरि का नाम विठ्ठल पांडुरंग ले ले हरि का नाम विठ्ठल पांडुरंग 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 विठोबा रखुमाये जय जय विठोबा 2 मिनिट बाद विठोबा रखुमाये विठोबा विठोबा रखुमाये विठोबा जय जय विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा विठोबा जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि हरि जय जय राम हरि जय जय राम हरि हरि जय जय राम जय 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 राम जय जय राम जय 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 राम हरि जय रूपा पाहता लोचणी झाले नादनी पहा विठ्ठल बरवा रूप पाहता लोचणी सुख झाले साधनी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा तोडे पुन्हा विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा सुखदानी विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा
माईक लावायची पापर कुमा देवी वार पापर कुमा देवी ओ सर्व सुखाचे आगर वापर कुमारी वापर कुमारी वापर कुमारी वर सर्व सुखाचे आगर वापर कुमारी वर पापर कुमा देवी वार पापर कुमा देवी ओ सर्व सुखाचे आगर वापर कुमारी वर ओ वापर कुमारी वर वापर कुमारी वर तो आम्ही विठ्ठल वर ओ आम्ही माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम हरि जय राम हरि जय जय राम हरि जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे कृष्ण 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 हरे कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि 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 हॅलो गावे गीत शुद्ध करुणी शुद्ध करुणी शुद्ध करोनिया चित्त शुद्ध करोनिया चित्ता हे देव हरि हा सुलभ उपाय तरी हा सुलभ उपाय आहे देव तरी हा सुलभ उपाय तरी हा सुलभ उपाय कांच खाली गुण दोष मना गुना दोष मना गुना दोष दोष मनाना दोष मनाना गुण दोष मनाना करे संताचा चरण करे संताचा चरण हे मस्तक ठेवना करी संताच्या चरणा करी संतांच्या चरणा करी संताच्या चरणा बेचिते वचन राहे समाधान राहे समाधान राहे समाधान बेचिले वचन जने राहे समाधान राहे समाधान राहे समाधान तुका मने पाद तुका म्हणे फाद मने पाद ओ तुका म्हणे फाद म्हणे फार थोडा तरी
परोपकार थोडा तरी परोपकार थोडा तरी परोपकार तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार थोडा तरी परोपकार थोडा तरी परोपकार बाबा हे देवा भावा हे देवा बाबा हे हो तुझं भावा हे देवा बाबू बाबा दर्या तुला बाबू बाबू अरे हा तुला बाबू बाबा दर्या तुला बाबू बाबू हे तरी हा सुलभ उपाय तरी हा सुलभ उपाय सुलभ उपाय तरी हा सुलभ उपाय बारकुमाई भावे गावे गीत 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 शुद्ध करो नियाचित 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 तुझ भावा आहे देव तुझ भावा आहे देव तुझ भावा आहे देव तुझ भावा आहे देव करो नियाचित शुद्ध करो नियाचित शुद्ध करो नियाचित तुझ भावा आहे देव तुझ भावा आहे देव तुझ
तरी हा सुलभ उपाय 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 तुझ भावा आहे देव तुझ भावा आहे देव आहे तुझ भावा आहे देव तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाय सुलभ तरी हा सुलभ उपाय तरी हा सुलभ उपाय तरी हा सुलभ उपाय तरी हा सुलभ उपाय तुझ भावा आहे देव तुझ भावा आहे देव आहे देव तुझ भावा आहे देव आहे देव भला विठ्ठल टाळी वाजवा हा 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 टाळी वाजवा भजन करा विठ्ठल हो टाळी वाजवा हा हा विठ्ठल कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव राम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गोपळेश्वर भगवान की जय श्री संत कवी एकनाथ महेपती महाराज की जय गजानन बली हनुमान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय राजाधिराज छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय उमापति परे हर 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 महा गावे गीत भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त तुझा भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव आणि कांचे कानी गुणदोष मनानानी तुझा भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव मस्तक ठिंगणा
मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव वेचिते वचन जेने राहे समाधान तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग करू प्रथम नमने पांडुरंग करू प्रथम नमने करू प्रथम नमन रंग करू प्रथम पांडुरंग करू प्रथम नमने पांडुरंग करू प्रथम नमने पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्मृति प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा ओ सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांची केलिया स्मरण हो या सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी यमार हरी संताचा यमार हरी संताचा यमार हरी संताचा यमार हरी संताचा वार हरी संताचा मस्तक माझा पायावरी वार हरी संताचा वार हरी संताचा वार हरी मस्तक माझा पायावरी वार हरी संताचा वार हरी संताचा वार हरी संताचा भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त वेळी संकीर्तन रूपी सेवेकरता गायलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्या संपन्न रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार श्री पंढरीश परमात्म्याचे एकनिष्ठ भक्त भगवान पंढरीश परमात्म्याचे लढिवाळ भक्त की ज्यांनी जगताचा संसार सुखी व्हावा याकरता आपल्या स्वतःच्या संसाराची राख रांगोळी केली अशा जगद्गुरु जगतवंदनीय श्री तुकोबाराय यांचा 6 चरणाचा आणि महत्त्वाचा असा अभंग आजच्या या श्रीरामनवमीच्या निमित्तानं घेतलेला आहे. विठला 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 जगद्गुरु तुकोबाराय यांचा अत्यंत सोपा असा अभंग भगवान परमात्म्याच्या प्राप्तीची अत्यंत सोपी साधनं सोपे उपाय म्हणा सोपी साधनं म्हणा ते सांगणारा 6 चरणाचा परंतु अतिशय गोड अशा चिंतनीय अभंग त्याच्या या सेवेकरता घेतलेला आहे. यथामती यथावकाश आपल्याला ही सेवा भगवान परमात्म्याच्या चरणारविंदी समर्पित करायची आहे.
पण तत्पूर्वी एका वक्त्याचं कर्तव्य आहे नायानं या कार्यक्रमाच्या गोड अशा सुंदर अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं 2 शब्दांचा परिहार देणं कर्मप्राप्त आहे. आपल्या या श्री क्षेत्र कणगर या गावामध्ये सुरू असलेला त्यातल्या त्यात 32 वर्ष ज्या अखंड हरिनाम सप्ताहाला आज ज्या सप्ताहाच्या वाटचालीची पूर्ण होत आहे आणि अशा या 32व्या वर्षातील या कणगर या गावातील ही आजची भक्ती उत्सवातील सेवा आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक ज्येष्ठ गुरुबंधू आणि खरं ज्यांच्या जीवनाच्या त्यागाकडे जर पाहिलं आज ज्या गोष्टीची खऱ्या अर्थानं मला कल्पना लागून गेली. आज संपूर्ण महाराष्ट्रभर हा जो काही कालावधी महाराज गणेश महाराज या कालावधीमध्ये मला तरी वाटत नाही की आमची महाराज मंडळी प्रचारक प्रसारक मंडळी महाराज कोणी घरी थांबेल आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सेवा देईल असा एक माईचा पुतळा महाराज या महाराष्ट्रात उभ्या सापडणार नाही. परंतु गेल्या 35 वर्षापर्यंत ज्या मातृभूमीची सेवा म्हणून महाराज आपलं गाव न सोडण्याचा संकल्प ज्या महात्म्यानं केला आमचे मार्गदर्शक असणारे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तीपरायण संजयजी महाराज शेटे यांच्या कुशल अशा गोड अशा मार्गदर्शनाखाली सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि कीर्तन सोहळा प्रवचन असतील त्याचबरोबर हरिपाठ असेल आणि कीर्तनाचा हाही सोहळे असतील या माध्यमातून बजरंग तरुण मंडळाचा सर्वांच्या अथक परिश्रमातून आणि वाडी वस्तीवरील भाविकांच्या सर्वांच्या सहकार्यानं सुरू असलेला हा भक्ती उत्सव आणि या भक्ती उत्सवातील प्रथम दिवसाची कीर्तनरूपी सेवा आज माझ्या वाट्याला आलेली आहे. खरं तर या सेवेच्या संबंधानं आपल्याच भागातील एक यशस्वी उद्योजक म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतो परमार्थस्नेही प्रेमळ व्यक्तिमत्व मला असं वाटतं संजय महाराजांच्या खांद्याला खांदा लावून महाराज आम्ही नेहमी महाराज किशोर भाऊंच्या जीवनाकडे पाहतो. आध्यात्मिक क्षेत्राला महाराज जेवढा वेळ देतात ते त्यांच्या वैयक्तिक व्यवसायाला आणि प्रपंचाला सुद्धा देत नसतील का वेळ महाराज किशोर भाऊ या क्षेत्राला देत असतात आणि म्हणून वेळोवेळी महाराज त्यांचा संपर्क या सेवेच्या संबंधानं सुरू होता. खरं तर सेवेचं निमंत्रणच त्यांच्या माध्यमातून आणि संजयजी महाराजांच्या माध्यमातून आलं होतं आणि त्या सेवेच्या निमंत्रणाला न्याय देण्याकरता आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या पावन उपस्थितीत या ठिकाणी येण्याचा योग प्राप्त झाला. हे माझ्याकरता महत्त्वाचा क्षण आहे. विठ्ठला विठ्ठला आणि म्हणून आज या भक्ती उत्सवातील प्रथम दिवसाच्या कीर्तनरूपी सेवेकरता ज्यांची खऱ्या अर्थाची अनमोल साथ आम्हाला लाभलेली आहे माझे ज्येष्ठ गुरुबंधू आमचे मार्गदर्शक असणारे प्रेममूर्ती हरिभक्तीपरायण. खरं तर ही मंडळी माझ्या अगोदरची परंतु या मंडळीने मला महाराज खांद्यावर घ्यायचं ठरवलेलंच आणि म्हणून आमचे प्रेममूर्ती असणारे हरिभक्तीपरायण गणेशजी महाराज ससगुरे यांची मृदुंगाची साथ आज या ठिकाणी लाभत आहे. हरिभक्तीपरायण आमचे ज्येष्ठ गुरुबंधू प्रेममूर्ती असणारे विकासजी महाराज हापसे यांचं गोड गायनाची साथ आमचे संजयजी महाराजांची ही साथ आहे. त्याचबरोबर आमचे विद्यार्थी या ठिकाणी गुरुकुलची विद्यार्थी आपल्याला उमऱ्याला विश्वमाऊली आध्यात्मिक गुरुकुल आहे त्या ठिकाणची ही विद्यार्थी मंडळी आज माझ्या समवेत आलेली आहे. त्याचबरोबर आपल्या भागाभागातील कणगर असेल पंचकृषी असेल या ठिकाणची सर्व जी काही परमार्थ प्रेमी जी काही भजनी मंडळ आहे की ज्यांनी खऱ्या अर्थानं महाराज गावोगावचा परमार्थ टिकून ठेवण्याचं कार्य ज्यांच्या माध्यमातून झालं ज्यांच्या खांद्यावरती ते सक्षम कार्य आत्तापर्यंत महाराज इथपर्यंत आलं आणि आम्ही त्या पिढ्यांचा महाराज आज या क्षणाचा आनंद घेतोय या भजनी मंडळाच्या त्यागाचा परिणाम आणि म्हणून आपल्याला हा सगळा आनंद मिळतोय. त्यांच्या माध्यमातून या सेवा महाराज आमच्यापर्यंत आल्या या पिढ्यापर्यंत आल्या त्यांच्याही चरणी साष्टांग धन्यवाद प्रणिपात करतो. चोपदार असतील विनेकरी असतील चोपदार असतील सुंदर अशा सेवा पद्धतीची गोड अशी पद्धतीची सिस्टीम महाराज अगदी थोडक्यात पण गोड अशा पद्धतीचा हा आवाज देण्याचं कार्य भाऊच्या माध्यमातून होतं आहे. सचिन भाऊ नालकर जाधव सचिन भाऊ जाधव पाटील यांच्या माध्यमातून ही सेवा प्राप्त होते त्यांनाही धन्यवाद देतो. आज या ठिकाणी कनकावती आईसाहेबांचे पुजारी या नावाचं यूट्यूब चॅनलसुद्धा ही कीर्तनरूपी सेवा प्रचार प्रसारित करण्याचं कार्य ज्यांच्या माध्यमातून होतं ते असणारे देवकर पाटील
आज त्यांनाही मी धन्यवाद देतो. पुरुष मंडळी असतील, या ठिकाणी माता भगिनी असतील, हार्मोनियम वादक असतील, आपल्या सर्वांच्या चरणी विनम्र भावानं अभिवादन करतो आणि सेवेला प्रारंभ. विठला विठला विठ्ठल आपल्या वारकरी संप्रदायाचा महाराज अलिखित परंतु एक दंडक असा आहे की प्रथम दिवसाची कीर्तन रूपी सेवा ही नामपर अभंगावर काहीतरी काय व्हावं, त्याच्यावर चिंतन व्हावं आणि म्हणून नामपर प्रकरणातील विठ्ठला 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 विठ्ठल आडा ठेवून द्या, आता आडवा ठेवा, आडवा विठ्ठल विठ्ठल बसणार नाही ते आडवं करा, आडवं. विठ्ठल टाळी वाजवा, हा 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 विठ्ठल करा, हा 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 हा. अरे आडवं करा, आडवं. विठ्ठल आडवा करून ध्यान मोकळावा. विठ्ठल 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 बस 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 बस. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आजच्या या भक्ती उत्सवातील प्रथम दिवसाच्या चिंतनाकरता मी तुकोबरायांचा गोड असा 6 चरणाचा आणि महत्त्वाचा असा अभंग, चिंतनीय अभंग या ठिकाणी घेतलेला आहे. तुकोबराय आजच्या अभंगाच्या माध्यमातून भगवान परमात्मा ज्या साधनानं प्राप्त होतो, ज्या साधनानं ज्या उपायानं तो परमात्मा प्राप्त होणार आहे, अशा भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचे अत्यंत सोपे उपाय म्हणा किंवा एकवचनी सोपा उपाय म्हणा, अशी सोपी साधनं सांगणारा, सोपे उपाय सांगणारा महत्त्वाचा असा अभंग आजच्या या दिवसाला मी घेतलेला आहे. पहा, तसे वैष्णवांचे विचार हे किचकट नसतातच. जे सगळ्यांना झेपेल, जे सगळ्यांना पटेल, जे सगळ्यांना रुचेल, अशाच पद्धतीनं संत महात्मे आपले विचार जगासमोर काय करत असतात, मांडत असतात. त्या संत विचारांची आपल्याकडून कदर होत नाही, हा आपल्या दुर्दैवाची ही शोकांतिकाची बाब आहे. परंतु आजच्या अभंगातून सुद्धा तुकोबरांनी अत्यंत सोपी साधनं म्हणा, अत्यंत सोपे उपाय म्हणा, या अभंगातून प्रतिपादित केलेले आहे. विठ्ठला विठ्ठला झालं असं महाराज. कधीच कीर्तनाला न येणारा एक साधक महाराज तुकोबरायांच्या कीर्तनाला आला आणि कीर्तनाला आल्यानंतर तुकोबरायांच्या कीर्तनाचा विषय सुरू होता. महाराज, मनुष्य देहाचं साध्य काय, मनुष्य देहाचं महत्त्व काय, याचं चिंतन महाराज, याचं निरूपण तुकोबराय करत होते. वेळोवेळी महाराज मधल्या काळामध्ये तुकोबराय काही प्रमाणांचा आधार घेऊन काय करत होते, चिंतन करत होते. तुकोबराय म्हणत होते, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, 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 सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. नाही तरी गेला जन्म वाया, जन्म वाया, जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, जन्म वाया, जन्म वाया. करिता बराबरी दुरावत दोरे, करिता बराबरी दुरावत दोरे. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, जन्म वाया. करिता करिता बराबरी दुरावत
म्हणतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया. आपल्या मनुष्य देहातून जर महाराज भक्ती वजा केली हराव द्या ठीक आहे. विठ्ठला 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 मनुष्य देहातून जर भक्ती वजा केली तर या मनुष्य देहाला काही एक किंमत राहत नाही महाराज. कारण मनुष्य देहाचं साध्य मनुष्य देहाचं इति कर्तव्यता काय असेल तर भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेणं. आणि तो विषय तुकोबाराय म्हणत होते. महाराज ज्ञानोबारायांची भाषा फार गोड आहे या संबंधानं. ज्ञानोबाराय म्हणतात माझी भक्तिवीण जळोते जियाले पड आगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. ज्ञानोबाराय म्हणतात अरे माझ्या भक्तीशिवाय जे जगणं आहे महाराज ते पशुतुल्य जगणं आहे. काही एक किंमत महाराज मनुष्य देहात जर भक्ती नसेल परमार्थ नसेल काही आध्यात्मिक साधना नसेल तर त्या जीवनाला काही एक किंमत राहत नाही महाराज. सटविने नेला कैसा नाही सटविने नेला कैसा नाही सटविने नेला ओ कैसा सटविने नेला. समर्पक प्रमाण दिलं. भक्तिवीण पशु कशाशी वाढला सटविने नेला कैसा नाही. नाथ महाराज खंत व्यक्त करतात अरे मनुष्य देहात येऊन जर भक्ती करत नसाल भक्तिवीण पशु म्हटलंय त्याला. जर भक्तीशिवाय जे जगणं आहे ना महाराज ते पशुतुल्य जगणं आहे. मला तुम्हाला असं विचारायचंय बाबा प्रत्येक जण महाराज आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये जीवन जगतोय बरोबर. सगळी मंडळी आपल्या आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जीवन जगतात. हे जीवन जे आपल्याला प्राप्त झालंय ते कशा करताय हो? आपल्याला जे जीवन मिळालंय ते कशा करता. तुम्हाला अजून थोडं सोपं करून विचारतो बरं का. मला सांगा मनुष्य भगवान परमात्म्यानं आपल्याला जेणे हा जीव दिला दान बरोबर. भगवान परमात्म्यानं आपल्याला हे जीवन दिलं हे जीवन कशा करता. आणखी सोपं करून विचारतो जगण्यासाठी खायचं की खाण्यासाठी जगायचं बोला. हा जगण्यासाठी खायचं बरोबर. दादानी मला गोड उत्तर दिलंय जगण्यासाठी खायचं. आता माझा पुढचा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना असा आहे जगायचं कशा करता. जगण्यासाठी खायचं ठीक आहे इथपर्यंत योग्य आहे परंतु जगायचं कशा करता महाराज इथंच प्रश्न आहे. लक्षात घ्या की रात्रंदिवस धावपळ सुरू आहे रात्रंदिवस धावणं सुरू आहे पळणं सुरू आहे. हे नेमकं कशा करता महाराज याचा जर अंतर्मुख होऊन विचार केला तर काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला नक्की मिळेल. ही धावपळ चालू आहे पळापळ सुरू आहे कशा करता. लक्षात घ्या महाराज सगळं कशा करता. सगळ्यांचे एक मुखाना महाराज उत्तर येईल कशा करता सुखा करता. ही सगळी रात्रंदिवस धडपड सुरू आहे पळापळ सुरू आहे धावपळ सुरू आहे ती सुखा करताय. मिळालं का सुख उत्तर द्या मिळालं का सुख केव्हा महाराज. ऐका जगातला प्रत्येक जीव महाराज जी काही क्रिया करतो ती केवळ आणि केवळ सुखा करता करतो महाराज. ऐका थोडस बारकाईनं मला तुम्हाला बोलायचं इको थोडासा दादा कमी कर. ऐका जगातला प्रत्येक जीव महाराज जी काही क्रिया या मनुष्य देहात आल्यानंतर करतो ना ती केवळ सुखा करता करतो. इथं माझ्या समोर जी काही मंडळी बसलेली आहेत ती शेतकरी वर्गातली बरोबर ना. माझा तुम्हाला प्रश्न आहे शेतकरी शेती करतो कशा करता कशा करता. गुलामी करण्याकरता व्यापाराचे घर भरण्याकरता कशा करता सुखा करता. उत्तर एकच येणार सुखा करता. महाराज नोकरदार वर्ग नोकरी करत असेल कशा करता सुखा करता. एखादा उद्योजक महाराज व्यवसाय उद्योग करत असेल कशा करता. जाऊ द्या महाराज आपल्यावर घेऊ थोडस. आम्ही भजन कीर्तन करतो पखवाज वाजवतो गायन करतो कशा करता. आणि आणखीन थोडस धाडसानं बोलतो चोर चोरी जरी करतो ती कशा करता सुखा करता महाराज. आपला ऐवज नेतो तो भाग वेगळा पण चोर चोरी जरी करतो ना महाराज कशा करता सुखा करता. मिळाला का ते सुख सुख नाही कोठे
आलिया संसार हा टाळी वाजवा नाही को टाळी वाजत झालं की मध्ये मध्ये टाळी वाजवा चला नाही को आलिया संसार दुःख नाही को आलिया संसार माया हव भरी होऊ नका होऊ नका होऊ नका माया हव भरी वा वा होऊ नका होऊ नका होऊ नका दुःख बांधवाडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही को वाटा माया हव भरी होऊ नका होऊ नका होऊ नका माया हव भरी होऊ नका होऊ नका होऊ नका दुःख बांधवाडी आहे गोड प्रमाण दिलं काय सुख नाही कोटे आलिया संसारा आणि त्याचं पुढचं प्रमाण चरण असं आहे महाराज दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार म्हटलंय लक्षात घ्या ऐका प्रत्येक क्रिया महाराज प्रत्येक जीव सुखा करता करतोय हे जरी खरं असलं तुकोबारांची भाषा पहा सुखाचा विचार सुद्धा इथं नाही सुख मिळाले यात नवल नाही सुख तर मिळतच नाही पण सुखाचा नुसता विचार करायचा जरी म्हटलं तरी अवघड आहे महाराज लक्षात घ्या मग हे सुख मिळणार केव्हा महाराज तर त्याचं एवढंच उत्तर आहे जोपर्यंत महाराज आपण देव आपल्या जीवनामध्ये करत नाही देव आपलासा करत नाही तोपर्यंत महाराज मनुष्य जीवन सुखी होणं शक्यच नाही तेणे विना जीवा तो एक देव करुणी घ्यावा तेणे विना जीवा सुगण हे जोपर्यंत महाराज देव आपण आपल्या जीवनात आपलासा करत नाही तोपर्यंत जीवन सुखी होणं शक्यच नाही देव आपल्याला अगोदर आपलासा करावा लागेल त्याच्याशी संबंध जोडावा लागेल त्यावेळेला खरं जीवन महाराज काय होईल सुखाला प्राप्त होईल इथं माता माऊलींची संख्या जास्त आहे संजय महाराज मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे माता माऊल्या हो तुमच्या इकडं चहा कोण बनवतंय दादा इकडं तुम्ही बनवतात की तुम्ही बनवता तुम्हीच बनवता आता तुम्हाला माझा प्रश्न आहे चहा जर गोड करायचा असेल तर 1 चमचा चटणी टाकावी लागेल का 1 चमचा मीठ टाकावं लागेल चहा कोण करताय त्या आधी फायनल करून घ्या तुमच्या महत्वाचं ते कारण काय जर चहा इकडं जर वाट्याला येतात आता सध्या महाराज कामं वाटून घेतलेत संजय महाराज सध्या शहरातली परिस्थिती इतकी बिकट आहे महाराज तू स्वयंपाक करायचा मी भांडे घास तू धुणं धुवायचं मी पोराला शाळेत सोडून सध्या असे कामं वाटून गेलेले आहेत म्हणून अगोदर तुमच्यात फायनल करून घ्या चहा कोण करतंय जरा गफला आहे बरं का संजय नक्कीच महाराज इकडं लोन आलेलं दिसतंय शहरातलं लोन इकडं आलेलं दिसतंय चहा कोण करताय सांगा पटकन हा तुम्हीच करताय मग मला प्रश्नाचं उत्तर द्या चहा जर गोड करायचा असेल तर 1 चमचा चटणी टाकावी लागेल का 1 चमचा मीठ टाकावं लागेल हा सगळ्याच्या मुखातून उत्तर आलं काय आहे का जसं साखरेशिवाय महाराज चहा गोड होणं शक्यच नाही तसं देवाशिवाय महाराज जीवन सुखी होणं शक्यच नाही लक्षात घ्या जर जीवन महाराज शाश्वत सुखाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर महाराज देव आपल्या जीवनामध्ये काय करावा लागेल आपलासा करावा लागेल त्याच वेळेला आपुला तो एक
देव करुणी घ्यावा देणे विना जीवा. देवाला सोडून महाराज आपण सुखी होणं शक्यच नाही. लक्षात घ्या, देवाला दूर सोडून आपल्यापासून देवापासून दूर जाऊन महाराज मनुष्य जीवन कधी सुखी होऊ शकत नाही. चला रामायणातला प्रसंग महाराज, आज रामनवमीचा प्रसंग आहे आणि प्रभू रामचंद्रांचं चरित्र आपल्याला थोडं त्या निमित्ताने ऐकायला श्रवण करायला मिळेल. ऐका महाराज, ज्या वेळेला सीता माता आणि प्रभू रामचंद्र दंडकारण्यात महाराज काय करत होते, 14 वर्षाचा वनवास सहन करत होते महाराज. ऐका, सीता मातेला महाराज त्या ठिकाणी राहायला नीट नव्हतं, महाराज झोपडीत राहत होती. ऐका, खायला नीट नव्हतं महाराज, कंदमुळं सेवन करत होती. अंगावर परिधान करायला वस्त्र नव्हते, वल्कल धारण करून महाराज सीता माता काय करत होती, अरण्यातले दिवस महाराज काय करत होती, कटत होती. पण लक्षात घ्या, ती सीता माता सगळं काही नसताना, कसलीच व्यवस्था त्या ठिकाणी नसताना सुद्धा अयोध्यापेक्षा 1000 पटीनं महाराज प्रभू रामचंद्रांच्या सानिध्यामध्ये दंडकारण्यामध्ये काय होती, सुखी होती महाराज. काहीच नव्हतं महाराज, तरी प्रभू रामचंद्रांचं सानिध्य सहवास 1000 पटीनं सुख देणारा होता. आणि झालं असं महाराज, एके दिवशी प्रकार असा झाला, सीता मातेच्या नजरेसमोरून महाराज एक सोन्यासारखं हरिण गेलं आणि सीता मातेची नजर काय झाली, लचकली महाराज. ऐका, आता मोडणं वेगळं असतंय संजय महाराज आणि लचकणं वेगळं असतंय. लक्षात आलं ना, आपण काय म्हणतो, हाड मोडलं आणि पाय लचकलं. लक्षात घ्या, लचकणं आणि मोडणं वेगळं असतं महाराज. सीता मातेची नजर त्या सोन्यासारख्या हरणावर गेली आणि सीता मातेची नजर काय झाली, लचकली. प्रभू रामचंद्रांच्या सांगितलं, महाराज मला त्या हरणाच्या प्राप्तीचा मोह माझ्या अंतःकरणात झालाय, मला ते हरिण काय करा, मिळवून द्या महाराज, मिळवून द्या. आता मला सांगा, ते हरिण सोन्याचं होतं का सोन्यासारखं होतं, कशाचं होतं, सोन्यासारखं होतं महाराज. बरोबर, ऐका बरं का, हरिण सोन्याचं नव्हतं. नवे हरिण सोन्याचं नसतंच, कारण हरिण जर सोन्याचं असतं तर ते पळालं असतं का, आणि जर सोनं पळालं असतं तर गळ्यातल्या महाराज चैनी, बोटातल्या अंगठ्या नीट गळ्यात बोटात राहिल्या असत्या का, त्या कुठं रस्त्याने पळाल्या असत्या महाराज, तिकडं त्या गुरुकुलच्या दिशेने आल्या असत्या तिकडं. बरोबर का, जर सोनं पळालं असतं तर ते महाराज आपल्या अंगावरती राहिलं असतं का, ते काय झालं असतं, पळालं असतं महाराज. सोनं कधी पळतच नाही महाराज. हरिणी हे सोन्यासारखं होतं, सोन्याचं नव्हतं, सोन्यासारखं होतं. ऐका, आणि त्या हरणाच्या वर महाराज काय झाली, सीतामातेची नजर गेली, लचकली. प्रभू रामचंद्रांना सांगितलं, मला ते हरिण पाहिजे. सीतेला महाराज प्रभू रामचंद्रांनी फार समजून सांगितलं, अगं सीते, ते हरिण सोन्याचं नाही, सोन्यासारखा आहे, सोड मोह. हा मोह तुला काय करेल, दुःखाकडे घेऊन जाईल, सोड तू मोह. पण सीता काय ऐकायला तयार नव्हती महाराज. जाता जाता माता मावल्याने एक सल्ला सांगून जाईल. ऐका, एकदा महाराज सीता मातेच्या जीवनात सोन्यासारखं हरिण समोरून गेलं, बरोबर, त्याच्यावर त्या सीतेचं काय झालं, मन गेलं, तर सीतेला कोणी उचलून नेलं महाराज, कोणी उचलून नेलं, रावणाने उचलून नेलं. मग विचार करा महाराज, तिचं एकदा मन त्या सोन्यावर गेलं, सोन्यासारख्या हरणावर गेलं, तर तिला रावणाने उचलून नेलं. आणि मग जिचं प्युअर 24 कॅरेट सोन्यावर लक्ष आहे, तिला कोण कोण उचलून नेईन हा विचार महाराज ज्याने तिने केलेला बघा. लक्षात घ्या, प्रभू रामचंद्र म्हणतात, अगं सीते, हरिण सोन्यासारखा आहे, सोन्याचा नाही, सोड मग. पण सीता काय ऐकायला तयार नव्हती. आणि मग भगवान परमात्म्याने विचार केला, तुझ्या अंतःकरणात काम निर्माण झाला सोन्याच्या विषयी. प्रभू म्हटले, माझं काय काम. प्रभू रामचंद्रांनी लीला केली आणि सीतेला महाराज 6 महिन्यापर्यंत महाराज काय केलं, सोन्याच्या नगरीत काय केलं, म्हणजे लंकेत नेऊन ठेवलं. आता ऐका, सीतेच्या मनात काय आलं होतं, फक्त एक हरिण आलं होतं. भगवान परमात्म्याने लीला केली, नाकी नगरीत कशाची देऊन टाकली, सोन्याची. सोन्याच्या नगरीत महाराज सीता माता अशोका वाटिकामध्ये काय झाली होती, बसली होती. त्या ठिकाणं प्रभू रामचंद्रांच्या वियोगामध्ये दुःख व्यक्त करत होती, हळहळक व्यक्त करत होती महाराज. तिचा वियोगाचं दुःख तिला सहन करावं लागत होतं. मग मला आता तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, सीतेच्या वाट्याला एवढं दुःख आलं, एवढं पतन आलं, एवढा त्रास सहन, वियोग सहन करावा लागला, याला कारण काय झालं महाराज, कारण काय झालं. फक्त आपल्या अंतःकरणात प्रभू रामचंद्रांना सोडून महाराज सोन्यासारख्या हरणाचा मोह तिच्या अंतःकरणात आला. आणि ऐका, त्यामुळं महाराज सीतेला काय व्हावं लागलं, परमात्म्यापासून दूर जावं लागलं, दुःख सहन करावं लागलं. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, भगवान परमात्म्यापासून दूर जाऊन मनुष्य कधीच सुखी जीवन सुख रूपायसा तुझा कोणी सांगा,
माझ्या पांडुरंगा सारे खातो सुखरूपाईचा तुझा कोणी सांगा सुखरूपाईचा तुझा कोणी सांगा सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा. देवापासून दूर जाऊन महाराज मनुष्य जीवन कधीच सुखी होऊ शकत नाही. कारण तो परमात्मा काय एकमेव जगामध्ये सुखरूप ऐसा तो सुखाचं स्वरूप आहे. सर्व सुखाचे आगर बाप ब्रह्मादेव किंवा सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. तो परमात्मा सुखाचं काय आहे, ठिकाण आहे, ठिकाण आहे, निदान आहे. आणि म्हणून त्याला सोडून महाराज कधीच मनुष्य काय होऊ शकत नाही, सुखी होऊ शकत नाही. उलट महाराज परमात्म्याला सोडून तुम्ही जेवढं जेवढं महाराज काय व्हाल सुख शोधण्याचा प्रयत्न कराल तेवढे तेवढे तुम्ही महाराज दुःखाकडे वाटचाल करत असता. परमात्म्याला सोडून महाराज तुम्ही सुख शोधण्याचा प्रयत्न कराल उलटा तुमचा प्रवेश दुःखाकडे होत असतो. तुकोबारायांची नाटातली भाषा आहे महाराज. करसी देवा विनाश करीसी देवा विनाश करसी देवा विनाश करसी देवा विनाश अवघी होईल निराश अवघी होईल निराश अवघी होईल निराश अवघी होईल निराश. कृष्णा वाढविसी बहुवस कृष्णा वाढविसी बहुवस कृष्णा वाढविसी बहुवस कृष्णा वाढविसी बहुवस कासन पवसी सुखासन पावसी कधी सुखासन पवसी करसी देवा विनाश करसी देवा विनाश करसी देवा विनाश देवा हे करसी देवा विनाश करसी देवा विनाश करसी देवा विनाश करसी देवा विनाश. सुखाची आशा जन्म गेला सुखाची आशा जन्म गेला यानं एकमुखी यज्ञ नाही केला क्षण एकमुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशा शिन पावला हिंडता दिशा शिन पावला माया व्यक्तीला जीव माझा माझे सोयी तले नदी कोणी माझे सोयी तले माझे सोयी तले नदी कोणी माझे सोयी तले नदी देवाला सोडून जर महाराज तुम्ही सुख शोधण्याचा प्रयत्न कराल तेवढे तेवढे महाराज तुम्ही दुःखाकडे काय करत असतात, वाटचाल करत असतात. करीसी देवा विनाश अवघी होईल निराश. देवाला सोडून महाराज तुम्ही काय कराल, सुख शोधण्याचा प्रयत्न कराल. सुख तर मिळणार नाही, उलट दुःख आपल्या वाट्याला आल्याशिवाय राहणार नाही. करीसी देवा विनाश अवघी होईल निराश. देवाला सोडून महाराज कधीच मनुष्य जीवन काय होऊ शकत नाही, सुखाला प्राप्त होऊ शकत नाही. आणि तृष्णा वाढविसी बहुवस कधी सुखास न पवसी. तुम्ही तृष्णेच्या मागं जेवढे जेवढे धावाल, प्रपंचाच्या मागं तुम्ही जेवढे जेवढे धावाल तेवढं तेवढं दुःख तुमच्या वाट्याला पुढे येऊन काय होणार आहे, ठेपणार आहे. लक्षात घ्या, तृष्णा वाढवून महाराज मनुष्य जीवन कधीच सुखी होऊ शकत नाही. ही तृष्णा इतकी वाईट आहे, संसारातली तृष्णा इतकी वाईट आहे महाराज. कधीच मनुष्य जीवनाला महाराज सुखाला काय होऊ शकत नाही, ती प्राप्त करून देऊ शकत नाही. इतकी तृष्णा वाईट आहे. तृष्णा म्हणजे काय हो, मिळवत राहणं म्हणजे मिळवण्याची, म्हणजे जो आपलं मन काय होत नाही, किती मिळवलं तरी तृप्त होत नाही. मिळवत राहण्याची इच्छा पूर्ण न होणं, मिळवत राहण्याची इच्छा होणं, हे मिळव ते मिळव, अशा सगळ्या गोष्टींचा महाराज जर विचार केला तर कधीच तृष्णा तिचं नाव आहे की जिचं ज्यानं जे मिळवल्यानंतर महाराज कधीच मन तृप्त होत नाही, मन कधीच काय होत नाही, भरत नाही. त्याचं नाव काय आहे, तृष्णा आहे महाराज. ही तृष्णा इतकी वाईट आहे, किती जरी दिलं. ज्ञानोबारायांची भाषा पहा. ज्ञानोबाराय म्हणतात का तृष्णा वाढीन नेलिया मेरू पर्वतही हाता आलिया. ज्ञानोबारायांची भाषा काय कल्पना आहे संजय महाराज. ज्ञानोबाराय म्हणतात सोन्याचा मेरू पर्वत आहे आणि तो सोन्याचा मेरू पर्वत काय केला महाराज, एखाद्या माणसाच्या समोर आणून टाकला. सोन्याचा मेरू पर्वत आहे आणि तरी महाराज
एवढं सगळं सोनं त्याला मिळाल्यानंतर सुद्धा एखादा तोळा मिळावं वाटणं याचं नाव तृष्णा आहे. लक्षात घ्या, सोन्याचा मेरू पर्वत आणलाय, त्याच्या समोर प्राप्त झालाय, एवढा सगळ्या साम्राज्याचा काय झालाय, त्या सोन्याचा धनी झालाय, ऐश्वर्य त्याच्या ताब्यात मिळालंय, पण तरी कुठंतरी अंतःकरणात काय वाटणं, एखादा तोळाभर एखादा ग्रॅमभर मिळवावं वाटणं याचं नाव तृष्णा आहे. झालं असं महाराज जुने लोक परंपरेनं काय एक दृष्टांत सांगतात, तृष्णा किती वाईट आहे. एक भिकारी महाराज मंदिराबाहेर काय करत होता, भीक मागत होता. आणि तो भीक मागत असताना प्रकार असा झाला, इतकं दारिद्र्य त्याच्या वाट्याला होतं, महाराज नीट अंगावर कपडे परिधान करायला नीट कपडे नव्हते, खायला नीट मिळत नव्हतं, मळकं शरीर. महाराज जे पात्रावर महाराज भिक्षा मागायचे ते पात्रसुद्धा काय होतं, फार दयनीय अवस्थेत होतं. आणि अशा अवस्थेत महाराज त्या भिकारी एक दिवस भीक मागत असताना त्याचं दैव उदयाला आलं. आणि दैव उदयाला आल्यानंतर महाराज एक सावकार मंदिरात दर्शनाकरता आला. त्याला त्या भिकाऱ्याकडं पाहिल्यानंतर महाराज दया आली. अरे 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 अरे, याला खायला नीट नाही, मळकं शरीर आहे, याला काय केलं पाहिजे, काहीतरी दिलं पाहिजे. खिशात हात घातला, एक सोन्याचं नाणं महाराज हातात आलं आणि ते पात्रात टाकलं. आता पहा, त्याच्याकडं दया, त्याच्याकडं पाहून महाराज दयाने वृत्ती निर्माण झाली, या भिकाऱ्याला काहीतरी मदत केली पाहिजे या भावनेनं त्यानं काय केलं होतं, ते दान टाकलं होतं. त्या भिकाऱ्यानं काय करायला पाहिजे होते, ते सोन्याचं नाणं काय करायला पाहिजे होतं. म्हणून आपली व्यवस्था महाराज, आपली परिस्थिती बदलवायला पाहिजे होती. परंतु महाराज तृष्णा, मी सांगतोय त्याच्याकरता, तृष्णा इतकी वाईट आहे, कितीही मिळालं तरी मिळवण्याची इच्छा काय होत नाही महाराज, पूर्ण होत नाही, त्याचं नाव तृष्णा आहे. आणि झाला प्रकार असा महाराज, त्याने विचार असा केला की मागं पुढं आपला प्रपंच सुरू होईल, हे सोन्याचं नाणं काय करायचं नाही, मोडायचं नाही. मोडून परिस्थिती बदलायला पाहिजे होती, पण मोडायचं नाही महाराज. असं म्हणून महाराज त्या राज्यात एक पडका वाडा होता, जुना दृष्टांत आहे, आणि त्या पडक्या वाड्यात महाराज त्याने पुरवण्याचा विचार केला. तिथं नेऊन पुरवलं. कालांतरानं महाराज त्या भिकाऱ्याचं दैवयोग चांगलं, महाराज त्या भिकाऱ्याचं लग्न झालं. आता तुम्हाला प्रश्न पडेल की त्या भिकाऱ्याचं लग्न झालंच कसं, कारण सध्या महाराज चांगल्याची काय होत नाही, तर लग्न होईना. तो होतील बरं का, मी तुम्हाला एवढंच करू शकतो, धीर देऊ शकतो, होतील. दमदारा जरा जो 2030 2040 पर्यंत तरी होतील. दैवयोगानं महाराज चांगल्याची लग्न होईना, भिकाऱ्याचं लग्न झालं. आता भिकाऱ्याला काय महाराज कलेक्टर येईन किंवा एखादी हिरोईन भेटणं तर काय शक्य नाही. भिकाऱ्याला भेटन ती कोण, भिकारीन. मास्तरची बायको कोण असते हो, मास्तरीन. हां, एखाद्या डॉक्टरची बायको कोण असते, डॉक्टरीन. वकिलाची बायको कोण असते, नरसाळ्याची बायको कोण असते. हा, तशी भिकाऱ्याची बायको महाराज त्याला भिकारीन भेटली. महाराज भिकारी असल्या कारणानं लवकरच काय झाले, पोरं बाळं झाली. आता पुन्हा प्रपंच सुरू झाला, पण दारिद्र्य फार वाईट असतं महाराज. दारिद्र्यानं पुन्हा गाला घातला, एक वेळचं जेवण सुद्धा त्या मुलाबाळांना काय होईना, प्राप्त होईना. आणि अशा अवस्थेत महाराज त्याने बायकोला महाराज लग्न झाल्या सांगितलं होतं. दमकुडं निघतोय की मला असं तसा भिकारी समजू नको, चांगला भिकारी आहे का, कसं काय, माझ्याकडे सोन्याचं नाणं आहे आणि पडक्या वाड्यात मी राज्याबाहेरच्या काय केलेलं आहे, पुरून ठेवलेलं आहे. आणि जी महाराज तिला हे माहिती होती गोष्ट, वैतागली. अहो, एक वेळचं जेवण मिळेना, मुलं बाळं महाराज पाणी पिऊन काय करत होता, आपलं जेवण काय करत होते, जगत होती, वैतागली. सांगितलं ते सोन्याचं नाणं काय मड्यावर न्यायचं का, आणा ते आणि आपला प्रपंच काय करा सुधरावा. आता बायकोनं सांगावं आणि नवऱ्यानं न ऐकावं, होतंय का असं, भाई तुमचं ऐकतील का नाही, असं होत नाही महाराज. बायकोनं सांगितलं महाराज, लगेच घराबाहेर पडला. संजय महाराज, मे महिन्यातलं रखरक्त ऊन होतं, आता तापायला लागलंय बघा, रखरक्त ऊन होतं. आणि बायकोनं सांगितल्यामुळं महाराज त्या पडक्या वाड्याकडे जायला लागला. ऊन मी म्हणत होता, पाय पुळत होते, पायात चप्पल नव्हती, अनवाणी पायानं चालला. दैव महाराज फळाला आलं आणि त्या ज्या रस्त्यानं जात होता त्या रस्त्यावरती त्या राज्यातील राजा महाराज शतपावली करून त्याच्या महालावरती गच्चीवरती काय करत होता, जेवण करून शतपावली करत होता. त्यानं पाहिलं कोणीतरी भिकारी अनवाणी पायानं चाललंय, ऊन मी म्हणताय. उन्हाची तप्त किरण महाराज त्रास देत आहेत, जमीन खाली पोळलेली, तप्त गरम झालेली आहे. आणि अशा अवस्थेनं पाहिलं, सेवकाला सांगितलं त्याला बोलून आणणारे. सेवकाला महाराज बोलून आणायला लावलं. सेवक गेले, सांगितलं आमच्या राजाने तुला बोलवलं. राजाकडे गेला, अरे भिकारी दिसतोय हो राजेसाहेब, मंदिराबाहेर भीक मागणारा मी भिकारी आहे. अरे एवढ्या ऊन, मे महिन्यातल्या रखरखत्या उन्हामध्ये तू चालला कुठं. राजेसाहेब खरं सांगतो, राजा म्हणजे प्रजेचा कोण असतो,
देव असतो, तुम्हाला खोटं सांगणार नाही. लक्षात घ्या. त्याने राजाला सांगितलं, राजेसाहेब काही वर्षांपूर्वी मला एका सावकारानं सोन्याचं नाणं दिलं होतं आणि ते मी राजाबाहेरच्या पडक्या वाड्यात पुरून ठेवलं. ते आणण्याकरता चाललो. अरे एका नाण्याकरता तू ऊन मी म्हणतोय अशा अवस्थेत चला. राजेसाहेब पर्याय नाही. अरे पायात चप्पल नाही. राजेसाहेब पर्याय नाही. ऐका किशोर भाऊ, मला कधी कधी असं वाटतं की माणसाने आपल्या जीवनातलं नीतिमत्ता जपली, खरेपणा जपला की त्याला उंचीवर जायला वेळ लागत नाही. लक्षात घ्या बरं का. राजाना फक्त साधा प्रश्न विचारला, अरे पायात चप्पल नाही, अशा अवस्थेत तू चाललाय, अनवाणी पायानं चाललाय, ऊन मी म्हणताय अशा अवस्थेत चाललाय, चालला कुठं, हा प्रश्न विचारला आणि त्याने खऱ्यापणाला काय केला, न्याय दिला, नीतिमत्ता जपली आणि राजाला सगळं सांगितलं. काही वर्षांपूर्वी मला का सावकाराने सोन्याचं नाणं दिलं होतं, ते नाणं आणण्याकरता चाललो. एका नाण्याकरता चालला. हो राजेसाहेब पर्याय नाही. राजाला महाराज दया आली. त्या भिकाऱ्याची दया आली आणि सांगितलं, राज थांब, एका नाण्याकरता जाऊ नको, ऊन फार तापलेलं आहे, तप्त काय होतंय, उन्हाचा ताप तुला त्रास होतोय, जाऊ नको. एक काम कर प्रधानजी, 1000 सोन्याच्या मोहरा आणा. किती? 1000 सोन्याच्या मोहरा महाराज प्रधानजींना मोजून काय केल्या, ताटात भरून आणल्या. ताट महाराज त्या भिकाऱ्याकडे दिलं. मी सांगतोय कशा करता, एवढं लक्ष देऊन ऐका. सोन्याचं ताट महाराज 1000 सोन्याच्या मोहराने भरलेलं ताट दिलं. जायला निघाला. राजेसाहेबाला कुतूहलांतकरण निर्माण झालं. या 1000 सोन्याच्या मोहरा दयावृत्ती याच्याविषयी निर्माण झाली ना, आपल्याला याला दान देऊन टाकल्या. पण या 1000 सोन्याच्या मोहराचं तू करशील काय? भिकारी जायला निघालेला होता. त्याने सांगितलं, राजेसाहेब खरं सांगू का, यातली एक सोन्याचं मोहर नाणं घेईल, सोनाराकडे जाईल, ते मोडेल, त्यातून पैसे घेईल, त्या पैशातून चपलीच्या दुकानात जाईल, चप्पल विकत घेईल, पायात घालीन आणि त्या पडक्या वाड्याकडे जाईल. तुम्ही झोपले नाही ना? कुठं जाईल? पडक्या वाड्याकडं. राजानं महाराज डोक्याला हात लावून घेतला. अरे एका नाण्याकरता याची पायपीट होऊ नये, उन्हाचा त्रास याला होऊ नये म्हणून 1000 सोन्याच्या मोहरा फक्त दयावृत्ती निर्माण झाली, याला दान देऊन टाकल्या. आणि तरी हा काय म्हणतोय, त्या पडक्या वाड्याकडे. तुझं मन भरत नाही ना, मन तृप्त होत नाही ना, थांब, अजून तुला 9000 सोन्याच्या मोहरा देतो. प्रधानजी झोपले का? हे जागे. अजून 9000 सोन्याच्या मोहरा काय करा, याला आणून द्या. महाराज आधीच्या किती? 1000 आणि नंतर परत किती महाराज? 9000. आता झाल्या किती हो? 10000 सोन्याच्या मोहरा. महाराज काय झाल्या, त्याच्याकडे ताट ठेवलं, जायला निघाला. राजेसाहेबांना परत विचारलं, सांग बरं मला तुझ्याविषयी माझ्या अंतःकरणात दयावृत्ती निर्माण झाली. 10000 सोन्याच्या मोहरा मी तुला दान म्हणून दिल्या. या 10000 सोन्याचा मोहराचं तू करशील काय म्हटल्यानंतर त्याने पुन्हा महाराज खरेपणा जपला, नीतिमत्ता जपली. सांगितलं, काय नाही राजेसाहेब, यातलं एक सोन्याचं नाणं घेईल, सोनाराकडे जाईल, मोडील, पैसे घेईल, चप्पल तर विकत घेईल, पण एक रिक्षा भाड्यानं करेल आणि त्या पडक्या वाड्याकडे काय करेल. महाराज राजासाहेबाला तोंड जोडायची इच्छा झाली होती होता, पण मशनी नव्हत्या. कशाच्या? तोंड जोडायच्या मशनी नव्हत्या ना. तर महाराज 10000 सोन्याच्या मोहरा महाराज देऊन सुद्धा त्याचं मन काय होत नाही, तृप्त होत नाही. त्या पुन्हा काय करेन, एका नाण्याकडं कुठं जाईल म्हणतोय, पडक्या वाड्याकडे जाईल. पण राजा सुद्धा महाराज जिद्दी होता. मला असं वाटतं आमच्या संजय महाराजासारखा जिद्दी असं चिवट माणूस, वारकरी निष्ठेनं आपलं जीवन जगणार आहे का. महाराज जिद्दी होता. त्याने सांगितलं, 10000 सोन्याच्या मोहरा तुला दान म्हणून दिल्या, तरी तुझं मन तृप्त होत नाही ना, थांब, मी माझं अर्ध राज्य तुला बक्षीस देतो. काय करतो? अर्ध राज्य बक्षीस देतो म्हटलं. महाराज प्रधानजीला सांगितलं, प्रधानजी झोपले का काय? प्रधानजीला सांगितलं, राज्याचा नकाशा आणा. राज्याचा नकाशा आणायला लावला महाराज, उलगडावला. तो नकाशा दाखवण्याकरता दंड असतो महाराज. हा, कुठं कनगर, कुठं महाराज मुसळवाडी, कुठं राहुरी, कुठं उमरं, असा तो नकाशा दाखवण्याकरता दंड काठी वगैरे आणली आणि उलगडावल्यानंतर सांगितलं, तुला मी माझं अर्ध राज्य बक्षीस देणार, तुझा मन तृप्त होत नाही ना, 10000 सोन्याच्या नाणं देऊन सुद्धा अर्ध राज्य बक्षीस देणार आहे. सांग, तुला राज्याचा हा भाग पाहिजे का हा भाग पाहिजे? तो भिकारी म्हटला, राजेसाहेब पडकावाडाच्या भागात आहे तो भाग मला काय पाहिजे. ऐका आता महाराज, तिथं सेवक होते हो आजूबाजूला, नाही तर त्याला उडी मारायची इच्छा झाली होती राजमहाला. विचार करा महाराज, अर्ध राज्य त्याला काय मिळत आहे, बक्षीस मिळत आहे, दानवृत्ती महाराज दयावृत्ती निर्माण झाली म्हणून.
आणि तरी सुद्धा त्याचं एका नाण्यावरचं मन उठायला तयार आहे का? उठायला तयार नाही का? तृष्णा वाढविसी बहुवस कधी सुखास न पाहू, इतकी तृष्णा वाईट आहे महाराज. ज्ञानोबारांची भाषा मी सांगितली का? तृष्णा वाढी नेलिया मेरू पर्वत, मेरू सोन्याचा मेरू पर्वत जरी महाराज काय आणून टाकला, त्याचं समोर आणून टाकला तरी कुठंतरी महाराज पुन्हा काहीतरी मिळवावं वाटतं. याचं नाव तृष्णा आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठला. तृष्णा वाढविसी बहुवस कधी सुखाश न पवसी. म्हणजे तृष्णेच्या मागं तुम्ही जेवढे जेवढे धावाल, प्रपंचाच्या मागं जेवढे धावाल तेवढे तेवढे तुम्ही महाराज दुःखाकडे प्रवेश करतात. संसार असाचे महाराज लक्षात घ्या. कधीच कीर्तनाला न आलेल्या त्या महाराज माणसाला काय कळालं की संसारातली परिस्थिती अशी आहे, किती जरी दिलं तरी मन तृप्त होत नाही. महाराज त्या कीर्तनात आलेल्या त्या साधकाला कळलं. तसं तर महाराज कीर्तनात आल्यानंतर सगळंच कळतं महाराज. देव तर कळतोच कळतो, पण संतही कळतात. लक्षात घ्या. शाश्वत काय तेही कळतं आणि नाशवंत काय तेही कळतं महाराज. ऐका, आपलं कोण हेही कळतं आणि परक कोण हेही कळतं. ऐका, मनुष्य देहातली काय भगवत प्राप्तीची साधनाही कळते आणि भगवत प्राप्तीचा आनंदही कळतो. सगळं कळून घेण्याचं ठिकाण जर काही असेल, कशानं कळेल तर कीर्तनानं, प्रवचनानं, सत्संगानंच कळेल. गातात ज्ञानेश्वरी वाचल्यानं काय कळेल? या सगळ्या गोष्टींचा उलगडा होईल. बैसता संतांची संगती कळो आले कमळापती, आपुले कोणीच नव्हती महाराज. निश्चय चित्ती दृढ झाला. सगळं कळून घेण्याचं ठिकाण म्हणजे हे कीर्तन आहे, प्रवचन आहे, सत्संग आहे, गाथा ज्ञानेश्वरीचं वाचन आहे महाराज. आणि कधीच कीर्तनाला न आलेल्या त्या साधकाला कळालं की संसार असा आहे. आणि म्हणून महाराज ऐका, त्याला त्याच्या अंतःकरणात भगवान परमात्म्याच्या प्राप्तीच्या विषयीची तळमळ निर्माण झाली. त्याने तुकोबाराला सांगितलं, तुकोबाराय आत्तापर्यंतच्या आयुष्यात मला काय झालं नाही, भक्ती केली नाही, परमार्थ माझ्याकडून घडला नाही, पण राहिलेल्या आयुष्यात तरी मला देव भेटला पाहिजे, ही माझी तळमळ आहे. परमात्मा मला प्राप्त झाला पाहिजे, ही माझी काय आहे, ओढ आहे, तळमळ आहे, माझी चिंता आहे. तुकोबाराय राहिलेल्या आयुष्यात मला देव भेटला पाहिजे, याकरता काही उपाय सांगा ना. तोच उपाय तुकोबाराय सांगतात. भावे गावे गीता, भावे गावे गीता, भावे गावे गीता, भावे गावे गीता. बोला भावे गावे गीता, 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 भावे गावे गीता. है शुद्ध करो निया चित्त, शुद्ध करो निया चित्त, हो शुद्ध करो तुझ भावा